चला तर मग आपण आज एक मस्त टेस्टी चटणीचा प्रकार बनवणार आहोत. तर या माझ्यासोबत. इथं आमचा हा पाठीमागचा शेताचा परिसर आहे. हे बघा, खूप छान रम्य वातावरण आहे, एकदम मस्त. आणि त्या मस्त वातावरणामध्ये अशी छान टेस्टी चटणीची रेसिपी, भाकरी, कांदा वगैरे जर असेल तर अजूनच एकदम भारी, नाही का? तर हे बघा, इथं आहे पुदिना, तो आपण तोडून घेणार आहोत. तर आजची रेसिपी आपली काय आहे हे तुम्हाला कळलंच असेल. तर आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत. हे बघा, हा आहे पुदिना, असा छान हिरवागार मस्त टवटवीत आहे. तो तोडून घेऊया. आणि हा पुदिना आपण मसाला भाजीमध्ये पण वापरू शकतो, तर त्याची टेस्ट छान येते, अजून चवदार होते मसाला भाजीसुद्धा. आणि अशा चटण्या, लसणाच्या पातीची चटणी, आपली टोमॅटोची चटणी, कांद्याच्या पातीची चटणी आणि पुदिन्याची चटणी, अशा वेगवेगळ्या चटण्या अधूनमधून खूप छान लागतात खायला आणि खायलाही हव्यात, नाही का? तर हे बघा, हा पुदिना घेतो आहे आपण. तर मिरचीचा सुद्धा ठेचा खूप छान लागतो. अशा ताज्या ताज्या मिरच्या घ्यायच्या. मी आज काही मिरचीचा ठेचा बनवणार नाही आहे, फक्त पुदिन्याची चटणी बनवणार आहे. पण हे मला दुसऱ्या पदार्थाला उपयोगी येईल म्हणून मी आत्ता काढून घेते, कारण इथं चिखल झालेला आहे, परत परत इकडे येणं होत नाही ना, म्हणून. हे बघा, आणि अशी कोथिंबीर पण घेणार आहोत. छान लपलपणारी कोथिंबीर आहे, हे बघा. आणि ही तोंडी लावण्यासाठी मी हादग्याची फुलं पण आणलेली आहेत. ही कच्ची खायलासुद्धा खूप छान लागतात. पुदिन्याची चटणीची तयारी करूया. तर असं हे ताजा ताजा पुदिना वगैरे हे फक्त गावाकडेच पाहायला मिळते बरं, आणि खायलासुद्धा. तर हा अनुभव खूप छान वाटतो आहे. तर तुम्ही कधी पुदिन्याची चटणी बनवता का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर यासाठी मी लसूण सोलून घेते. तर कॅमेरा एका हातात धरल्यामुळं ते पूर्ण व्यवस्थित मला दाखवता येत नाही आहे. तर हे बघा, खलबत्त्यामध्ये वाटणार आहे मी चटणी. त्यामध्ये पुदिना घेतला आहे, धुवून स्वच्छ करून टाकला आहे. त्याच्यामध्ये जिरे, लसूण, मीठ आणि तिखट टाकणार आहे. आणि छान मस्त खरखर असा वाटून घ्यायचा याच्यामध्ये पुदिना चटणी, हे सगळं साहित्य. आणि छान पुदिन्याची चटणी बनवायची आपल्याला. हे बघा, याच्यावरती आपण कच्चं तेल जर टाकलं तर खूप छान लागते ही चटणी. भाकरीबरोबर, पोळीबरोबर, कशाबरोबरही आपण खाऊ शकतो. तर हे बघा, अशी मस्त खमंग चटणी तयार झालेली आहे आपली. तर हे भाकरीबरोबर घेतली आहे खायला. त्याच्यावरती असं मस्त तेल टाकते मी. ही वडापावला जरी तुम्ही वापरली चटणी तरी खूप छान टेस्टी लागेल बरं का. तुम्ही प्रयत्न करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.